अविधवा नवमी श्राद्ध 2025 कोणाचं करावं, कधी करावं, कसे करावे, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. श्री पितृदेवताय नमः. पितृपक्षात सुरुवात झाली आहे. महालय काळातील जसं भरणी श्राद्ध, सर्व पितृ अमावस्या किंवा पौर्णिमा श्राद्ध या महत्त्वाच्या तिथी आहेत, अशीच एक महत्त्वाची तिथी म्हणजे अविधवा नवमी श्राद्ध. तिलाच नवमी असे देखील म्हणतात. भाद्रपद कृष्ण नवमीस अविधवा नवमी श्राद्ध केलं जातं. यावर्षी म्हणजे 2025 मध्ये पितृपक्षातील नवमी तिथी आली आहे 15 सप्टेंबर 2025 रोजी आणि याच दिवशी आपल्याला आयव नवमीचं श्राद्ध करायचं आहे. अविधवा नवमी श्राद्ध कसे करावे, कोणाचं करावं, कोणी करावं, अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला एक छोटीशी पूजा देखील करायची आहे. तर याविषयीची माहिती मी या व्हिडिओमध्ये देत आहे. आपल्याला काही शंका असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा. सर्वप्रथम जाणून घेऊया अविधवा नवमी श्राद्ध कोणाचं केलं जातं. एखाद्या सवाष्ण स्त्री असताना जर निधन झालं, म्हणजे तिचा पत्नी हयात असताना, जिवंत असताना जर तिचे निधन झालं, अशा स्त्रीचं अविधवा नवमी श्राद्ध केलं जातं. म्हणजे पितृपक्षातील नवमी तिथीला श्राद्ध केलं जातं, ज्याला आयव नवमी किंवा अविधवा नवमी श्राद्ध असे म्हणतात. 15 सप्टेंबर 2025 रोजी नवमी आहे आणि या दिवशी श्राद्ध करावं. अविधवा नवमी श्राद्ध जर केलं तर त्यामुळे पितृ आपल्या कुटुंबाला आशीर्वाद देतात. अखंड सौभाग्याची प्राप्ती आपल्याला होते. आपल्या घरामध्ये नेहमी सर्व गोष्टींची भरभराट राहते. आता पाहू अविधवा नवमी श्राद्ध का करावं. बघा, एखाद्या स्त्रीचं सवाष्ण असताना निधन झाल्यानंतर तिचं वर्ष श्राद्ध केल्यानंतर जो पितृपक्ष येईल, त्या पितृपक्षातील नवमी तिथीला आपल्याला दरवर्षी तिचं अविधवा नवमी श्राद्ध करावं. वर्ष श्राद्धापर्यंत कुठली जी गेलेली व्यक्ती असते ती प्रेत योनीत असते. वर्ष श्राद्धानंतर तिचा पितृलोकांमध्ये प्रवेश होतो. म्हणून वर्ष श्राद्धानंतर येणाराचा पितृपक्ष असतो, त्याची नवमी तिथीला आयव नवमी श्राद्ध करावं. नंतर ते दरवर्षी पितृपक्षामध्ये चालू ठेवावं. आता बघा, आयव नवमी श्राद्ध कोणी करू शकतो, कोणाला अधिकार आहे तर बघा, ज्या स्त्रीचा सवाष्ण असताना निधन झालं असेल तर प्रथम तिचा मुलगा तिचं श्राद्ध करू शकतो. नंतर तिचा पती तिचं श्राद्ध करू शकतो. मुलगा नसेल तर पुतण्या देखील श्राद्ध करू शकतो. बघा, मुलींना करावं का? अवश्य करावं. आपल्या आईचं प्रत्यर्थ नवमी तिथीला अन्नदान करा, ब्राह्मण भोजन करा, शक्य होईल तितके दान करा. आहे व नवमी श्राद्ध किंवा अविधवा नवमी श्राद्ध कुठपर्यंत करावं, किती दिवस करावे, तर बघा, ज्यावेळी एखादी स्त्री सवाष्ण असताना तिचा मृत्यू होतो, तिचे दर्जा असतो म्हणजे विधवांच्या विरुद्ध सदवा, मग मृत्यूनंतरही तिचा तोच दर्जा असतो आणि नंतर समजा तिच्या पतीचाही निधन झालं तरी देखील ती सवाष्ण असताना गेलेली असेल, म्हणून पतीच्या निधनानंतर देखील अशा स्त्रीचं तिच्या मुलांना आयव नवमी श्राद्ध अवश्य करावं. सावत्र आहे मग नवमी श्राद्ध करावे का, तर अवश्य करावे. तसेच आई नवमीचे श्राद्ध करत असताना आपल्या घरात जर इतर कोणी स्त्रिया असतील ज्या सवाष्ण असताना गेल्या असतील, त्यांचं देखील या तिथीला स्मरण करावं, त्यांच्या कृतीत दान करावं. पण वडील गेल्यानंतर आपण दोघांचे श्राद्ध एकत्रित करू शकतो का, तर ही माहिती मी पुढे दिलेली आहे. त्या अगोदर पाहूया आयव नवमी श्राद्ध का करावं. स्त्रीचं मन संसारामध्ये जास्त अडकतं. एखाद्या स्त्रीला अर्ध्या संसार सोडून जर या पद्धतीने मरण आलं, आपल्या मुलांमध्ये तिचा जीव अडकतो. त्यांच्या आशा आकांक्षा इच्छा पूर्ण झालेल्या तिला बघायला मिळत नाही. अशा वेळेला तिचा आत्मा संतुष्ट होण्यासाठी आयव नवमी श्राद्ध केलं जातं. बघा, नवमी तिथीलाच का श्राद्ध करतात, कारण नवमी तिथीला शिवलहरी अधिक प्रमाणात कार्यरत असतात. स्त्रीमध्ये असलेली शक्ती तत्व या शिवलहरी आकर्षण घेतात. त्यामुळे स्त्रीचा जो आत्मा असतो, जो संसारामध्ये अडकलेला असतो किंवा ज्याला संसाराविषयी आसक्ती असेल, त्याची आसक्ती प्रेम बंधन तोडण्यासाठी शिवलहरी मदत करतात. मग आपोआप त्या स्त्रीचा जो पुण्य असतं त्या पुढील प्रवासात सुखकर होतो, त्याचा आत्मा संतुष्ट होतो. म्हणून हे अयव नवमी श्राद्ध नवमीला केले जाते. आता आपण बघूया विधिवत हे श्राद्ध कसे करावे. श्राद्ध करताना जो असेल, म्हणजेच ज्या स्त्रीचा मुलगा किंवा तिचा पती असेल, यांनी या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, पांढरे शुभ्र वस्त्र घालायचे, आपली रोजची देवपूजा करून घ्यायची आहे, भगवान सूर्याला वंदन करायचं आहे, ओम ब्रह्म सूर्याय नमः हा मंत्र म्हणा, 11 वेळा म्हणायचा आहे. ज्याप्रमाणे तुम्ही सूर्यदेवांना आरोग्य दिलं त्या पद्धतीने, जसं की तांब्यात पाणी घ्यायचं, त्यामध्ये हळदी कुंकू, फुले, अक्षता आणि काळे तीळ, जवस सुद्धा टाकायचे आहेत. नसल्यास तुम्ही हळदी कुंकू, फुले आणि अक्षता टाकल्या पाण्यामध्ये आणि दक्षिण दिशेला तोंड करून मातृदेवो भव असे म्हणत अर्घ्य दिलं तरी पण चालतं. याला काय म्हणतात, तर्पण करणे. कारण दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते आणि आपण दक्षिण दिशेला तोंड करून अशा पद्धतीने अर्घ्य देतो, तर त्यालाच पितरांच्या नावाने तर्पण असे देखील म्हणतात.
घरातील स्त्रीने तुळशीजवळ जाऊन दिवा लावायचा, तुळशीचे पूजन करावे, कारण तुळशी देखील सवाष्ण असते म्हणून तुळशीची पूजा करायला श्राद्ध भोजन आणि नेहमी मध्यान्हकाळी म्हणजे दुपारच्या वेळेला करत असतो। तर ही पूजा आपण श्राद्ध भोजनाच्या अगोदर सकाळी केली तरी देखील चालेल। श्राद्धाचा पवित्र स्वयंपाक घरातील स्त्रियांनी करावे, ज्यामध्ये त्या स्त्रीचा एखादा आवडता पदार्थ आपल्याला माहीत असेल त्याचा समावेश करावा। आता आपण पूजाविधी बघूया। श्राद्धकर्त्याने आपल्या कपाळाला पांढरा गंध लावावा, श्राद्ध भोजनाची तयारी करावी। श्राद्धासाठी आपण जो नैवेद्याचं ताट करणार असाल, पहिलं नैवेद्याचं ताट गाईला अर्पण करायचं, त्यानंतर कावळा असेल कुत्रा असेल त्यांना घास द्यावा। या दिवशी आपल्या घरी एखादी सवाष्ण अवश्य जेवायला सांगायची, त्या सवाष्णीला तृप्त करायचं, तिची ओटी भरायची, तिला वस्त्र अलंकार द्यायचे, दक्षिणा द्यायची। आपल्या गेलेल्या ज्या पितृ असतात त्या या सुवासिनीच्या रूपात येतात, भोजन करतात आणि तृप्त होतात। अशा रीतीने शक्य होईल तेवढं अन्नदान या दिवशी अवश्य करा। तसेच या दिवशी दक्षिण दिशेला संध्याकाळच्या वेळेला दिवा लावायचा, कणकेचा दिवा लावावा। जर कणकेचा दिवा नाही बनवायला वेळ मिळाला तर मातीची पंती लावा, पण दिव्याला आवश्यक हळदी कुंकू लावायला विसरू नका। पितृमातेचा म्हणजेच गेलेल्या स्त्रियांचे स्मरण करायचं आहे, दिव्याला नमस्कार करायचा आहे। अशा पद्धतीने विधिवत आपण अविधवा नवमीचे श्राद्ध करावे। आता तुमच्या घरातील सौभाग्यवती म्हणून मरण पावलेल्या स्त्रीचा फोटो तुमच्याकडे असेल, तो सुद्धा व्यवस्थितपणे पुसून एखाद्या खुर्चीवर किंवा आसनावर दक्षिणेकडे तोंड करून ठेवा। त्याचबरोबर देवघरामध्ये तुम्ही तिच्या नावाने काहीतरी टाक बनवला असेल, देवांबरोबर त्या टाक सुद्धा तुम्ही स्नान घालायचं आहे आणि व्यवस्थित पुसून देवघरामध्ये, किंवा तुम्हाला वेगळा स्थापन करायचं असेल तर वेगळं सुद्धा त्या दिवसापुरता स्थापन करू शकता। कारण बरेच जण पितरांचे टाक घरामध्ये ठेवत नाहीत, म्हणतात तुम्ही सुद्धा हाच नियम पाळत असाल तर मग टाक तुम्हाला जिथे ठेवायचं असेल तिथे तुम्ही ठेवू शकता। तुम्हाला माहीतच असेल की पितरांचा नैवेद्य आपण 12 वाजायच्या आत दाखवतो, त्यामुळे मग स्वयंपाक पटपट उरकून घ्यायचा। जेवणासाठी एखादी सवाष्ण स्त्री बोलवावी लागते, जी दुसऱ्या कुळातील असावी। आता तुमची कोणी मैत्रीण असेल, तुमच्या नातेवाईकातील एखादी महिला असेल तर तिला सुद्धा तुम्ही उपवास करून मग जेवायला या दिवशी बोलवू शकता। आणि असं तुमच्याकडे कोणी येणार असेल, कोणी नसेल येणार तर घरातील महिलेनेच आपल्या घरातील मृत पावलेल्या स्त्रीच्या नावाने उपवास करून जेवला तरी पण चालेल। सुरुवातीला तुम्ही त्या स्त्रीच्या नावाने नैवेद्य दाखवून द्यायचा आहे। नैवेद्य कसा दाखवायचा, पान कसं वाढायचं ते सांगते। एक पत्रावळी घ्या किंवा केळीचं पान घ्या, काहीच नाही मिळालं तर ताट घ्या। सौभाग्यवती म्हणून मरण पावलेल्या स्त्रीच्या नावाने आपण जेव्हा आहेव नवमी करतो तेव्हा तिच्या नावाचे पित्र घालतो, तेव्हा तिचा नैवेद्य हा नेहमी गाईला दिला जातो, कावळ्याला कुत्र्याला दिला जात नाही, किंवा छतावर सुद्धा ठेवला जातो। अगदीच तुम्हाला गाईला देणं शक्य झालं नाही तर, गाय मिळाली नाही तर तुम्ही हे सगळं अन्नपदार्थ आपण आपल्या घरामध्ये जो पोठो ठेवलेला असतो त्या पोठोला सौभाग्यवती म्हणून मरण पावलेल्या महिलेचा, तर त्या पोठोसमोर सुद्धा तुम्ही जसं आपण स्वतःला जेवणासाठी ताट तयार करतो ना, तसंच ताट थोडा वेळ आपल्याला पोठोसमोर ठेवायचं आहे। ओटी आहे तर ती सुद्धा पोठोसमोर ठेवायची आहे। नारळ असेल, तांदूळ असेल तर हे सगळे साहित्य पोठोजवळ आपल्याला ठेवायचे आहे। ते ताट तुम्ही घरातल्या महिलेने स्वतःसाठी जेवणासाठी घेतलं तरी पण चालेल, आणि तुमच्या घरामध्ये जी महिला तुम्ही बोलवलेली असेल खास करून उपवास करून म्हणून जेवणासाठी, तर तिला सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने ताट तयार करून जेवायला देऊ शकता। आणि कोणी येणार नसेल तर तुम्हीच तुमच्या घरातील मरण पावलेले त्या स्त्रीच्या नावाने जेवण केलं उपवास करू म्हणून तरी पण चालेल। आणि जी काही ओटी वगैरे असते तर ती तुम्ही त्या महिलेला द्यायची असते, आणि कोणी तुमच्याकडे आलेलं नसेल तर ती ओटीचे साहित्य तुम्ही स्वतःला वापरलं तरी पण चालेल। पण ओटीच्या साहित्यामध्ये शक्यतो तुम्हाला देणं झालं तर तुम्ही साडी देऊ शकता, किंवा ब्लाऊज पीस, थोडेसे तांदूळ, नारळ, हळदी कुंकू हे साहित्य देऊन तिला नमस्कार करायचा आहे। आणि ती तुमच्या घरातील सौभाग्यवती म्हणून गेलेली स्त्रीच्या पोठो पुढे सुद्धा नमस्कार करायचा तुम्हाला आहे। जसं आपण आपल्या घराकडे आपल्या पितरांची तिथी करतो त्याच वेळी दैवताचा आघाडी टाकतो, किंवा जे पदार्थ आपण नैवेद्यामध्ये बनवलेले असतात तेच आपण त्या आघाडीवर टाकतो, आणि जेणेकरून त्या अन्नपदार्थांचा सुवास आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल। तर तुम्ही आहेव नवमीला सुद्धा करू शकता। त्यासाठी गोवरीचा छोटासा तुकडा एखाद्या भांड्यामध्ये पेटवून घ्यायचा, त्यानंतर त्याला विस्तव तयार झाला की त्या विस्तवावर सर्वात प्रथम तुम्हाला तूप टाकायचं आहे, भात टाकायचा, जे अन्नपदार्थ तुम्ही तयार केलेले असतील तेही सगळे थोडे थोडे टाकायचे आहे। थोडंसं दही टाकलं, गूळ टाकला तरी चालेल। त्याच्यानंतर त्या आघाडीच्या भोवती अंगठ्याकडून
पडेल अशा पद्धतीने पाणी फिरवायचं। आपण स्वतः जेवण करतो त्यावेळेस बऱ्याच वेळा आपण ताटाच्या कडेने पाणी फिरवतो किंवा देवाला नैवेद्य दाखवताना सुद्धा आपण जे पाणी फिरवतो त्यावेळेस आपण ते पाणी करंगळीच्या साईडने पडेल अशा पद्धतीने फिरवत असतो। पण पितरांच्या तिथीला बऱ्यापैकी गोष्टी उलट केल्या जातात। असे पाणी फिरवून तुम्ही ती आघाडी ठेवू शकता। भलेही घराबाहेर ठेवली किंवा शहरी भागात राहत असाल त्यांना गॅलरीत ठेवली किंवा बाहेर ठेवली, शक्य नसेल तर घरातल्या घरात तुम्ही पितरांच्या या फोटोसमोर सुद्धा हे कार्य पूर्ण करू शकता। त्याला म्हणतात आघाडी। या दिवशी तुम्ही आठवणीने तुळशीला सुद्धा नैवेद्य ठेवा, कारण तुळशीकडे आपण एक सौभाग्यदायिनी म्हणून पाहतो। जो पिठाचा दिवा संध्याकाळी तुळशीला लावलेला आहे तो सुद्धा दुसऱ्या दिवशी हा पिठाचा दिवा म्हणजे तो दिवा शांत झालेला असतो दुसऱ्या दिवशी। तर त्या दुसऱ्या दिवशी दिव्याचे जे काही पीठ शिल्लक असेल ते तुम्ही मुंग्यांना खाऊ घाला किंवा जवळपास कुठे जलाशय असेल तिथे जाऊन पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून तुम्ही पाण्यामध्ये टाकून देऊ शकता। सर्वांना पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे पाहूया। आपल्या घरातील एखादी मुलगी समजा लग्नाच्या अगोदर मरण पावलेली असेल तर साहजिकच आहे तिला पती नाही तर मग तिला वडील जरी असले तरी पण ती एक सिंगल मुलगी आहे म्हणून आपण तिच्याकडे बघतो। आणि अशा मुलीचा समजा मृत्यू झालेला असेल किंवा अशा मुलाचा जरी मृत्यू झालेला असेल, भलेही त्याची मरणाची तिथी कोणतीही असेल तरी पण आपण त्यांचे पितृपंचमीला घालतो। पंचमी तिथी ही महत्त्वाची आहे। आपल्या घरातील एखादा मुलगा मुलगी अविवाहित म्हणून मरण पावलेले असतील तर त्याची तिथी आपण पंचमीला करावी। पंचमीच्या दिवशी त्यांचे पितृ घालावे। दुसरा अपवाद हा आहे, आपल्याला आपल्या घरातील एखादी महिला पतीच्या अगोदर मरण पावलेली असेल तर आपण त्याला काय म्हणतो की या महिलेला अहेवाचं मरण आलं आहे। म्हणजेच काय तर ती सौभाग्यवती म्हणून मरण पावली तर अशा सौभाग्यवती मरण पावलेल्या महिलेला श्राद्ध आपण पितृपक्षामध्ये नवमी तिथीला घालतो। आणि म्हणूनच या नवमी तिथीला आहे अहेव नवमी, सौभाग्यवती आई नवमी किंवा मातृनवमी या नावाने ओळखलं जातं। मृत पावलेल्या सौभाग्यवती महिलेचे नवमी श्राद्ध म्हणजेच अहेव नवमी तोपर्यंत करावी तोपर्यंत त्या सौभाग्यवती म्हणून मरण पावलेल्या स्त्रीचा पती जिवंत आहे। त्या सौभाग्यवती म्हणून मरण पावलेल्या स्त्रीचा पती मरण पावल्यानंतर तिचा पती नेमका कोणत्या तिथीला गेला, ती तिथी पितृपक्षात कधी आहे ती पाहायची आणि त्या दोघा पती पत्नींचे पितृश्राद्ध तुम्ही पतीच्या तिथीला करायचं। कारण दोघांपैकी बरेच जण हा प्रश्न विचारतात की आमच्या आई अगोदर गेले आणि वडील नंतर गेले आणि सौभाग्यवती म्हणून मरण पावलेल्या असल्यामुळे आता आम्ही अहेव नवमी वेगळी कशी करायची आणि वडिलांची श्राद्ध त्यांच्या तिथीला करायचं का? तर अजिबात नाही। तुमचे वडील ज्या तिथीला गेले असतील त्या तिथीला तुम्ही अहेव सुद्धा पितृपक्ष श्राद्ध करायचं आहे। दोघांची नैवेद्य तुम्ही एकाच दिवशी एकत्रित दाखवला तरी पण चालेल, तुम्हाला वेगवेगळे पितृश्राद्ध करण्याची गरज नाही। तसेच तुम्ही सर्व पितृ अमावस्येला पण श्राद्ध करू शकता एकत्रित। तर नवमी तिथीला 15 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी आपल्याला ही छोटीशी पूजा करून झाल्यावर दुपारच्या वेळेला मध्यान्हाच्या वेळी श्राद्ध भोजन, त्यामध्ये गाईला नैवेद्य, कावळा कुत्रा यांना घास द्यावा, सवाष्ण स्त्रीला जेवू घालावं, तिची ओटी भरावी, वस्त्र अलंकार द्यावे, दक्षिणा द्यावी आणि संध्याकाळच्या वेळेला दक्षिण दिशेला दिवा लावायचा, आपल्या पितृमातृचे स्मरण करायचं। अशा रीतीने अविधवा नवमीचे श्राद्ध आपण करू शकता। आपल्या घरामध्ये नेहमी अखंड सौभाग्य राहील, आपल्या घरात नेहमी सर्व गोष्टींची भरभराट राहील, पितृमातांचं सदैव आशीर्वाद आपल्या पाठीशी राहील। ही माहिती आपल्याला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। ओम पितृदेवताय नमः।